नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा जो टॉपिक आहे आपला, आता बघा बऱ्याच वेळा काय होतो, आपण कन्फ्यूज होतो पास्टमध्ये डीड वापरायचा की हॅड वापरायचा, राईट. तर अशा वेळेस नाही का, तर त्याच्यामध्ये फरक काय, ते फरक आपल्याला बघायचा आहे. आणि बरेच जण याच्यामध्ये कन्फ्यूज असतात, राईट. तर सुरू करूया आपण डीड पासून. बघा आता आपण डीड डीड म्हणजे काय नेमकं, म्हणजे एखादं काम झालं आहे, राईट. म्हणजे काय काम झालं आहे. आणि आपण डीड कधी वापरतो, सिंपल पास्ट टेन्समध्ये, सिंपल एकदम, बरोबर. आणि महत्वाच्या गोष्टी म्हणजे काय, जेव्हा आपल्याला एखादी शो म्हणजे ऍक्शन शो करायची असते, राईट, यूज टू शो सम ऍक्शन, तेव्हा काय करतो आपण डीडचा वापर करतो. किंवा मग इज युज्ड विथ टाइम एक्सप्रेशन, किंवा मग टाइम एक्सप्रेशन वापरत असताना आपण काय करतो, डीडचा वापर करतो. सिंपल. आता काही एक्झाम्पल आहेत, एक्झाम्पलवरून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. जसं की बघा पहिलं एक्झाम्पल आहे, डीड यू फिनिश युअर पीपीटी लास्ट इव्हनिंग. डीड यू फिनिश युअर पीपीटी लास्ट इव्हनिंग म्हणजेच काय, तुझं जे पीपीटीचं काम आहे, बरोबर, ते तू फिनिश केलंय का लास्ट इव्हनिंगला, राईट. असा सगळा सेंटेन्सचा अर्थ आहे. याच्यामध्ये काय म्हणजे या सेंटेन्समध्ये काय शो करत आहे, म्हणजे जे काम आहे ते काम म्हणजे काही ऍक्शन शो करत आहे, राईट. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, दे डीड ग्रेट जॉब. दे डीड ग्रेट जॉब. आता याच्यामध्ये टाइम्स एक्सप्रेशन, राईट, म्हणजेच काय म्हणजे एक्सप्रेशन शो करत आहे. दे डीड ग्रेट जॉब म्हणजेच काय, त्यांनी चांगलं काम केलं आहे. सिंपल. नेक्स्ट बघा एक्झाम्पल, ही डीड एव्हरीथिंग ही प्रॉमिस. ही डीड एव्हरीथिंग ही प्रॉमिस म्हणजेच काय, त्याने ते सगळं केलं जे त्याने प्रॉमिस केलं होतं. सिंपल. नेक्स्ट बघा, मी काल शाळेत गेलो नाही. आय डीड नॉट गो टू स्कूल येस्टरडे. आय डीड नॉट गो टू स्कूल येस्टरडे. तू काम पूर्ण केलं का. डीड यू कम्प्लीट द वर्क. डीड यू कम्प्लीट द वर्क. नेक्स्ट आहे, मी खूप प्रयत्न केले. आय डीड ट्राय अ लॉट. आय डीड ट्राय अ लॉट. आलं लक्षामध्ये. नेक्स्ट आहे हॅड. आता हॅड मध्ये काय, यूज इन द पास्ट परफेक्ट टेन्स, बरोबर. हॅड आपण कधी वापरतो, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये. सिंपल. दुसरी सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे हॅड मधली, त्याच्यामध्ये काय ऑलरेडी दोन पास्ट असतात. काय असतात, दोन पास्ट असतात. कशामध्ये, हॅड मध्ये. आता एक्झाम्पल बघा, एक्झाम्पलवरून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. पहिलं एक्झाम्पल, ही हॅड. तुम्हाला सांगितलं का त्याच्यामध्ये दोन पास्ट असतात, राईट. कशामध्ये, हॅड मध्ये. एक्झाम्पल, ही हॅड ऑलरेडी लेफ्ट व्हेन आय कॉल्ड हिम. ही हॅड ऑलरेडी लेफ्ट व्हेन आय कॉल्ड. म्हणजेच काय, तो पहिलेच निघून गेला होता, राईट. आणि नंतर मी काय केलं, त्याला कॉल केला. आता बघा सांगितलं काय, याच्यामध्ये तुम्हाला दोन पास्ट असतात. कशामध्ये, हॅड मध्ये, बरोबर. आणि जी घटना पहिले घडली हॅड मध्ये, त्याच्यासोबत काय लावतो आपण, हॅड लावतो. एक्झाम्पल बघा काय सांगितलं, एक्झाम्पल, ही हॅड ऑलरेडी लेफ्ट व्हेन आय कॉल्ड हिम. तो ऑलरेडी निघून गेला होता जेव्हा मी त्याला कॉल केला, बरोबर. आता बघा पहिली घटना काय घडली, तो ऑलरेडी निघून गेला, ऑलरेडी लेफ्ट. हा पहिला पास्ट झाला. दुसरा पास्ट काय, जेव्हा मी त्याला कॉल केला, म्हणजे मी पण त्याला कॉल केला, हा दुसरा पास्ट झाला, बरोबर. आणि जे पहिल्या घडलं तो ऑलरेडी लेफ्ट, बरोबर, ऑलरेडी लेफ्ट. हा लक्षात. याच्यासोबत काय केलं आपण, हॅड लावला, बरोबर. जी घटना पहिले घडली त्यासोबत काय केलं आपण, हॅडचा वापर केला. सिंपल एकदम. जसं की बघा खाली, की दोन पास्ट असतात, राईट. तो पहिलेच निघून गेला, नंतर मी त्याला कॉल केला. दोन पास्ट आहेत एका सेंटेन्स मध्ये. सिंपल. नेक्स्ट बघा एक्झाम्पल, आय हॅड फिनिश्ड माय वर्क बिफोर द मूवी स्टार्टेड. आय हॅड फिनिश्ड माय वर्क बिफोर द मूवी स्टार्टेड. म्हणजेच काय, पहिले मी माझं काम केलं, पहिला पास्ट. दुसरा पास्ट काय, नंतर मूवी स्टार्ट झाला, बरोबर, दुसरा पास्ट. नेक्स्ट आहे, द ट्रेन हॅड ऑलरेडी लेफ्ट बाय द टाइम वी रीच द स्टेशन. बाय द टाइम वी रीच द स्टेशन म्हणजेच काय, ट्रेन अगोदरच निघून गेली होती, बरोबर, आम्ही पोहोचायच्या अगोदर, बरोबर. म्हणजेच काय, पहिले ट्रेन निघून गेली, नंतर आम्ही पोहोचलो. दोन पास्ट आहेत, बरोबर. जसं की, आणि जे घटना पहिले घडली त्याच्यासोबत काय करतो आपण, हॅडचा वापर करतो. जसं की ट्रेन हॅड लेफ्ट, कारण की ट्रेन अगोदर निघाली, बरोबर. सिंपल. आय होप तुम्हाला समजलं असेल दोघांमधला फरक काय आहे डीड आणि हॅड मध्ये, राईट. आणि याच्या नंतर जरी तुम्हाला काही प्रश्न असतील, काही अडचण असेल, तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. आलं लक्षात. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, राईट, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा. तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.